राजनीति के आंगन से जुर्म की दुनिया तक, ग्रामीण इलाकों से शहर की गलियों तक, प्रदेश की हर छोटी बड़ी खबर से करेंगे आपको रूबरू। AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। महाराष्ट्र हुकूमत ने ब्रेक द चेन के तहत रियासत में 15 जून तक लॉकडाउन में इजाफा कर दिया है, मगर कुछ पाबंदी भी आयद की है। इसी ज़िम्न में आज नांदेड़ जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने भी अहकामात जारी करते हुए रियासत में ब्रेक द चेन के तहत कुछ तब्दीलियाँ की है, जिसके मुताबिक अब इन लॉक के तहत नांदेड़ ज़िले में पहले तमाम ज़रूरी अशिया की दुकानों को सुबह 7 बजे से दोपहर 11 बजे तक खुली रखने की हिदायत दी गई थी, लेकिन अब नए ऑर्डर के मुताबिक ये दुकानें दोपहर 2 बजे तक खुली रखी जा सकती है। इसके अलावा हुकूमत ने अब ज़रूरी अशिया की दुकानों के अलावा दीगर दुकानों को भी खुली रखने की इजाज़त दी है, मगर कुछ शराइत के साथ। ये दुकानें अब भी सुबह 7 बजे से दोपहर 2 बजे तक खुली रखी जा सकती है, जबकि बरोज़ हफ्ता और इतवार को मुकम्मल लॉकडाउन रहेगा। आज जिला कलेक्टर ने अहकाम जारी किए हैं और जिसमें तमाम नांदेड़ ज़िले के अवाम से अपील की कि मास्क और सैनिटाइज़र का इस्तेमाल करें और सोशल डिस्टेंस कायम रखें। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। तर शिथिलता काय देणार आहात तुम्ही? शिथिलता काल आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जनतेशी संवाद साधला आणि त्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून आम्हाला ते ऑर्डर आले। त्याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या की ज्या जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे 100पैकी किती पेशंट पॉझिटिव्ह येतात ते जर 10%च्या खाली असेल आणि टोटल ऑक्सिजनचे बेड 40%पर्यंतच ऑक्युपाय असेल तर त्या जिल्ह्यांना शिथिलता देण्याचा त्याच्या निर्णयामध्ये आहे। त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहे, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल। इसेन्शियल ह्या 7 ते आधी 11पर्यंत होता, तर त्याला 7 ते 2 केलेला आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी कमी आहे त्यांना नॉन इसेन्शियलसाठी फॉर एक्झाम्पल म्हणजे आता कपड्याची दुकानं आहे, जोड्याची दुकानं आहे, बाकी इतर जे नॉन इसेन्शियल सोडूनसुद्धा जे दुकान आहे जे स्टँड अलोन आहे आणि मॉलमध्ये नाही आहे अशा लोकांना उघडण्याची मुभा डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी त्यांनी आपल्या लोकल याच्यावर निर्णय घ्यावा। आपल्याकडे आता पॉझिटिव्हिटी पण कमी आहे आणि डेथसुद्धा कमी झालेल्या, त्यामुळे आम्ही आमच्या कमिटीने असा निर्णय घेतला की आपण जे नॉन इसेन्शियल सर्व्हिसेस आहे, ज्या स्टँड अलोन दुकानं आहे म्हणजे मॉल सोडून ते त्यांना आपण 7 ते 2पर्यंत आपण मुभा दिलेली आहे आणि 2 नंतर सगळं काही बंद होईल। फक्त मेडिकलसाठीच लोक बाहेर ज्यांचे कोणी ॲडमिट आहे आणि विथ पास आहे त्यांनाच आपण अलाउड करणार आहे। नाही, त्याच्यामध्ये माझ्या ऑर्डरमध्ये आहे की इसेन्शियल प्लस नॉन इसेन्शियल, इसेन्शियल 7 ते 2 आणि नॉन इसेन्शियलसुद्धा 7 ते 2 आपण अलाउड केलेलं आहे माझ्या ऑर्डरमध्ये। म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल, कपड्याची दुकानं, चपलांची दुकानं हे सगळे चालू आहे? येस, नॉन इसेन्शियलमध्ये आहे ते 7 ते 2च फक्त, 2 नंतर बंद होईल। बांधकाम जे आहे नाही, हॉटेल वगैरे त्यांना टेक अवे राहील, त्यांना लोकांना अलाउड नाही ना। जे माझी जुनी ऑर्डर आहे 12 तारखेची ते स्टँड अलोन ते कंटिन्यू राहील। त्याच्यामध्ये ज्या अटी शर्ती आहे की कोविडचं प्रोटोकॉल, टेक अवे आणि हे ते तसे स्टँड राहील आणि हे फक्त ॲडिशनल आहे, फक्त आपण दुकानं उघडायची परवानगी दिलेली आहे।